नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली जवळपास 7 वर्षे झाली. 2019ला भाजप आणि एकत्रित शिवसेना असं मिळून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यांना मतदारांनी पण सत्तेत येण्यासाठीचा कौल दिला होता. परंतु दोन्ही बाजूकडून जी सत्तेचं लालसा होती त्यापोटी मग ही युती तुटली आणि नवीन महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडीचं नेतृत्व मग शिवसेना पक्षाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलं. ते 2019ला मुख्यमंत्री झाले आणि हा धक्का ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची नीती भाजपला मान्य नव्हती आणि मग भाजपनं याचा काहीतरी बंदोबस्त करायचं ठरवलं आणि त्यावेळेसपासून त्यांनी आखलेला डाव आता आजपर्यंत तसाच चालू आहे आणि त्यांनी तो बदला घ्यायचं ठरवलं आहे. त्या बदल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारणातलं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंच आता दिसून येत आहे. महाविकास आघाडी 2019ला सत्तेवर आली त्यावेळेस साहजिकच मोठा पक्ष म्हणून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आपणाला पक्षप्रमुख देतील असं वाटत होतं, परंतु तसं घडलं नाही आणि मित्रपक्षांच्या आग्रहामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि शिवसेना स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेचा हव्यास केला नाही. इतरांना सत्तेवर बसवण्याचं काम त्यांनी केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं तिथं चुकलं आणि त्या चुकीचं प्रायश्चित आता त्यांना भोगावं लागत आहे असंच दिसतं. त्यामुळं 19ला आपल्याला पक्ष नेतृत्वानं मुख्यमंत्री केलं नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या हे नाराज होतेच आणि एकनाथ शिंदेंची नाराजी ओळखून मग भाजपनं त्यांच्या नाराजी वाढावी यासाठी खतपाणी घालण्यास सुरुवात केली आणि बरोबर 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत शिवसेना फोडली आणि 40च्या वर आमदार घेऊन ते पक्षातून बाहेर पडले. भाजपला हवं ते घडलं आणि एकनाथ शिंदेंनी ते घडवून आणलं. म्हणून भाजपनं मनात नसतानाही 2022ला शिवसेना पक्षातून बंडखोरी केलेल्या एकनाथ संभाजी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. ही खेळी तशी फार मोठी खेळी होती. देवेंद्र फडणवीस वगैरे आदी मंडळी भाजपची नाराज पक्षावर असतीलही, परंतु पक्षानं दूरदृष्टी ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं. भाजपचा हा निर्णय योग्यच ठरला, कारण 2000
24-25ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यात महायुतीनं प्रचंड असं बहुमत मिळवलं आणि देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. भाजपनं एकनाथ शिंदे यांचा वापर करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेस्तनाबूत करण्याचं चंगच बांधला आहे आणि त्याला यश पण मिळत आहे. 2022ला 40 आमदारासह एकनाथ शिंदे फुटले होते. 2026ला नेमका त्याच दिवशी 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून फोडून शिवसेना पक्षात आलेले आहेत आणि हाही तसा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जिव्हारी लागणारा असाच प्रसंग होता आणि आहे. पण त्यामुळंच त्यांनी मग या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तिथील कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधण्याचा परवा कार्यक्रम केला. 26 ते 28 त्यांचा हा दौरा झाला. यवतमाळ वाशिम येथे दौरा करून ते दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात दौऱ्यावर आले. तर तिकडं ते दौऱ्यात करून पुढं आले तर जवळपास 20 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं पण त्यांना पाहायला मिळालं. 28ला धाराशिवला आले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबद्दलही त्यांनी इथं आगपाकड केली आणि इथून परत मुंबईत गेले नाहीत. तोच तिथं त्यांच्या अगदी जीवाभावाचे असे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिरे यांनी त्यांना परत जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंनी पण अशी काही चाल खेळली की सचिन अहिरे यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन टाकली. आज त्यासाठी निवडणूक होत आहे आणि एकूण संख्याबळाच्या दृष्टी पाहिलं तर सचिन अहिरे विजयी. म्हणजे असे वर्मी घाव भाजपनं दुसऱ्याच्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्षावर घालणं सुरुवात केली आहे की त्या काही दिवसात शिवसेनेचं खरंच समूळ उच्चाटन भाजप करतं की काय अशी चित्र आहे. परंतु तसं होऊ द्यायचं का नाही हे आता महाराष्ट्रातील जनतेनं ठरवायचं आहे. कारण विरोधी पक्ष तगडा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे आणि शिवसेने स्थापन होऊन 60 वर्ष झाली आहेत. या 60 वर्षात मराठी माणसासाठी अनेक आंदोलनं, अनेक लढे शिवसेनेनं दिले आहेत. भले बाळासाहेबांनी बसलेल्या कष्टावर आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे करत असले तरी बाळासाहेबांनी जो ढाचा शिवसेनेचा तयार केला आहे तो ढाचा कायम महाराष्ट्रीयन लोकांसाठी राहावा यासाठी तरी आता महाराष्ट्रीयन लोकांनी पुढाकार घ्यावा लागेल. एवढं मात्र खरं. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.